महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माथा हा ठेवीला नव्हे थापटीला जायचा. कशासाठी थापटला त्याने? की जो आपल्या अज्ञान आहे, ज्यावेळेला महावाक्याचा बोध आपल्याला दिला जातो, त्या बोधातून आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, म्हणजे महावाक्याशी एकरूप होतो, आपण त्या नामाशी एकरूप होतो. आणि नामाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याकडे असलेलं अज्ञान जे आहे, अनंत जन्माचं आपल्याकडे अज्ञान आहे, अज्ञान जाण्यासाठी गुरु काय करतो? तर आपल्याला त्या बोधावर आरूढ करतो, महावाक्याच्या बोधावर आरूढ करतो. आणि जोपर्यंत महावाक्याचा बोध नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती अजिबातच नाही म्हटलं तरी चालेल. सगळं अज्ञान आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती धनसंपत्ती, तयांच्या चित्ती बोध कैसा. बघा, माऊलीने सांगितले अज्ञानाची भक्ती, जेवढी अज्ञानाची, सगळीच अज्ञानाची भक्ती सांगतात. जोपर्यंत बोध नाही, जोपर्यंत श्रीगुरु डोक्यावर हात ठेवून किंवा आपल्या नेत्र कटाक्षाने किंवा आलिंगन देऊन जोपर्यंत साधकाला त्या बोधावर आरूढ करत नाही, तोपर्यंत अज्ञानाची भक्ती इच्छिती धनसंपत्ती. भक्ती आहे, सगळेच भक्ती करतात, अखंड जग भक्ती करतो. कोण माणूस भक्ती करत नाही सांगा? प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या घरी देवारा आहे, सगळेच जण भक्ती करतात, प्रत्येक माणूस भक्ती करतो. पण ती सांगतात अज्ञानाची भक्ती आहे. आणि प्रत्येक माणूस इच्छा काय करतो? धन दौलत मिळाली पाहिजे, आम्हाला आमची चांगली गाडी असली पाहिजे, टुमदार गाडी टुमदार बंगला असला पाहिजे, हायफाय गाडी असली पाहिजे. ही सगळी जी भक्ती जी आत्तापर्यंत चाललेली आहे, सगळे जेवढे पंथ आहेत, ते सगळे पंथ काय करतात? तर माणसाला एका विशिष्ट दिशेकडे घेऊन जातात. आणि नाथरांना इथे पुढे त्यांनी वर्णन केलं आहे ना, तेच आपल्याला सांगायचं आता. प्रत्येक माणूस जो भक्ती करतो जगामध्ये, तो काहीतरी आपला कामिक भक्ती आहे, अज्ञानाची भक्ती इच्छिती धनसंपत्ती. कामनेने फल जोडे, भगवंत सांगतो कामनेने फल जोडे, पण निष्काम भजनी भगवंत जोडे. निष्कामतेने सेवा असली पाहिजे, कुठलीच कामना आपल्याकडे असली नाही पाहिजे. आणि कामना आपण केली तर भगवंत म्हणतो देणारा फल देणारा मीच आहे, देणारा भगवंतच आहे. तुम्ही जे मागाल ते भगवंत देईल तुम्हाला. पण भगवंत म्हणतो मी भेटणार नाही. का भेटणार नाही? मी का भेटणार नाही? तर इथं ज्ञानोबा पण सांगतात बघा, की कर्मफल त्यागू. काय करतात? जे कर्म करतात त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करतात. कर्मफल त्यागू तो ध्यानावनी सांगू. आणि आपल्याला त्या कर्माचे फळच माणसाला त्रास देतो. आता मी जवळजवळ बऱ्याचशा लोकांवर फिरतो आपल्या लोकांमध्ये, पण त्यातलं काही माणसं अशी आहेत की संसारातल्याच गोष्टी करतात आणि मला सांगतात की महाराज आमचं असं झालं तसं झालं, आमच्या मुलाची नोकरी गेली, त्याचं मला टेन्शन आहे म्हणून ध्यान लागत नाही, आमच्या मुलाला सासऱ्यांनी ब्लॉक दिला होता, तो त्यांनी विकला, धंद्यात पैसे लावले आणि आता धंदाच नाही त्याचा. म्हणजे मुलाची चिंता. ध्यानाला बसलं की मुलाचं ते गाऱ्हाणे येतं. मग मला सांगा असं ध्यान होईल का माणसाचं? कर्म फळ त्यागू लिहिले. कर्म केलेलं ना ते फळ पण आपल्याला त्याग करता यायला पाहिजे. काय लिहिलंय? हा कर्मफल त्यागू आवडे किर असलगू. कर्माच्या फळाचा त्याग करणे ही सर्व सामान्य गोष्ट आहे. कर्माच्या फळाचा त्याग करणे लोकांना वाटतो की हे काय एक छोटी मोठी गोष्ट आहे, पण ज्ञानोबा तिला जास्त किंमत देतात. कसे? हा कर्मफल त्यागू. काय अर्जुना? हा कर्मफल त्यागू आवडे किर असलगू, परंतु योगामध्ये योगू धुरेचा. हा सगळ्यात श्रेष्ठ योग सांगितलंय ज्ञानोबाने. सांगितलंय की सगळ्यात श्रेष्ठ योग असेल तर कर्माच्या फळाचा त्याग करणं. निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्य नाही तुलना. निष्कामतेने सेवा करा. निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्य नाही तुलना. कामनेने फल जोडे पण निष्काम भजनी भगवंत जोडे. आणि निष्कामतेने सेवा कोणी करत नाही. ध्यानाला बसलं माणूस ध्यानाला बसला की लगेच त्याच्यासमोर काही ना काही ते जो धंदा करतो त्या धंद्याचे चित्र उभे राहणार माणसाकडे. किंवा एखाद्या घरामध्ये काय झालं असेल, मुलाची नोकरी गेली, मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, अशा अनेक अडचणी माणसाला आहे. पण ते ध्यानाला बसल्यावर माणसाला आडव्या येतात आणि त्याच्यामुळे माणसाला ध्यान लागत नाही. आणि जर तुम्ही ध्यान लागला नाही आपण आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मस्वरूपाशी एकरूप न होणे हेच पाप आहे.
जगामध्ये पाप नावाची वस्तू नाही आहे. पाप एकच आहे की आपण आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही, हाच पाप आहे. लिहिलेकडे नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्याच्याकडे नाम नाही तो पापी आहे सांगतात. नाम म्हणजे काय, तर त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं. आणि ते आपल्याकडे ते प्रक्रिया नाही, आपल्याकडे ते ध्यान लागत नाही माणसाचा. बरेचसे साधक असे वाया गेलेत की ज्यांचा ध्यान लागत नाही. कोणी स्वतःला धंद्यामध्ये वाहून घेतले, कोणी संसारामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे. अनेक लोकांच्या अनेक अडचणी आहेत आणि या अडचणी दूर करण्याचा एकच मार्ग आहे की त्या काय सांगतात संत काय सांगतात. ज्ञानोबा सरळ सरळ सांगतो, ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र. हरिनामाचं शस्त्र आहे, तो मिळालं आहे आपल्याला आणि तो आपण वापरत नाही. ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र, हे शस्त्र आहे आणि शस्त्र आपण चालवायला शिकत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्यावर अनेक प्रसंग येतात, बरं का, अनेक प्रसंग येतात. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे की जास्त जास्त आपण ध्यानाकडे लक्ष घालायला पाहिजे. आपला ध्यान उत्तम प्रकारे होण्यासाठी किंवा अखंड नामजप यज्ञ आपला अखंड चालण्यासाठी आपल्याला जे आपण दिनचर्या आपली असते, ते दिनचर्यामध्ये जे आपल्याकडनं कर्म होतात, ते कर्म आपल्याला ताबडतोब तिथल्या तिथे काय करता यायला पाहिजे, भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. ताबडतोब जिथल्या तिथेच, आपण घरापर्यंत पण घेऊन जायचे नाही. जर डोक्यामध्ये ठेवले तर आपलं ध्यान लागणार नाही. मग लिहिले तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरुणी मज अर्पावी. काय सांगितलं आहे ज्ञानोबा, सगळे उच्च प्रकारची कर्म कर, पण उचित कर्मे आघवी तुवा आचरुणी मज अर्पावी. काय सांगितले, मला अर्पण करता यायला पाहिजे. परिचित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. आणि जर ती मला अर्पण केली तर तुझं चित्त कुठे येईल, एका आत्मस्वरूपाकडे येईल. आणि ही प्रक्रिया जमत नाही. सगळे केलेले कर्म आपल्या अंगावर घेतो माणूस. जे काही चांगलं केलं ते पण घेतो, वाईट झालं ते लक्षात ठेवतो, आणि त्याच्यामुळं ध्यानाची क्रिया लागत नाही. आणि जोपर्यंत ध्यान नाही तोपर्यंत ज्ञान नाही. लोक भरपूर ते पुढे पुढे आहेत, नाथरायने दिलं याच्यामध्ये की जोपर्यंत आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचं साधन जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत ज्ञान असेल पण ते आत्मज्ञान नसणार, आणि ते ज्ञान आपल्याला मोक्षाकडे नेणार नाही. आणि मोक्षप्राप्तीसाठी एकच साधन आहे आणि ते म्हणजे नाम साधन आहे. आणि त्या नामाशी एकरूप होणं, एवढ्यासाठी अखंड जे ग्रंथ जे लिहिले आहेत मोठेच्या मोठे 18,000 ओव्या आहेत, कोणी 4,500, कोणी बरेचसे असे ओव्या लिहिले आहेत संतांनी, कोणी अभंग लिहिले आहेत. आणि भक्ती जी आहे ती भक्ती एकच आहे, आणि ती म्हणजे काय, आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, एवढीच भक्ती आहे. आणि तिच्यासाठी लागणारे जे काही मटेरियल आहे तो मटेरियल आपल्याला संतांनी दिलेला आहे, पण त्याचा आपण वापर करत नाही, संतांची संगत आपण करत नाही. त्याच्यामुळे आपले हे सगळे काय होतात, आपण इकडे तिकडे भरकटला जातो. आता आपण एकनाथी भागवत अध्याय 14 आणि आपण ओवी क्रमांक 26 कडे वळूया. सद्भावे करिता माझी भक्ती, तेने ज्ञान खड्गाची होय प्राप्ती, छेदोनी संसार आसक्ती, सायुज्य मुक्ती मद भक्ता. बघा इथे काय लिहिले, स्पष्टच लिहिले. सद्भावे करिता माझी भक्ती. माझी भक्ती कशी व्हायला पाहिजे, तर सद्भावाने व्हायला पाहिजे. सद्भावाने व्हायला पाहिजे. सद्भाव म्हणजे स्वतःचा भाव जो आपल्याला भगवंताने दिलेला आहे. भगवंताने आपल्याला स्वतःचा भाव दिलेला आहे. आणि तो भाव कशातनं प्राप्त होतो, की जो आपल्या नाम आपल्याला जो दिलेला आहे, जिथं आपल्याला पिंडामध्ये असताना जे भजन दिलेलं आहे, आणि ते पिंडातनं बाहेर आल्यावर जो आपण नाल तोटली जाते आणि ते नाम बंद पडतो, ती जोपर्यंत जोडणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती. सद्भावे करिता म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्मभावामध्ये करिता माझी भक्ती, जो आपल्याला ओरिजिनल मंत्र नाम दिलेला आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले केवळ माझेच ठाई, मीच त्यांना तसं बनवलं आहे. परी ज्ञानेविन नासिले, परंतु ते ज्ञान नसल्यामुळे बुद्धी भेदाशी आले, आणि कल्पना त्याची कल्पिले अनेकत्व लिहिले. मग ती मूळ भजन जो आहे
सद्भावे करिता माझी, मूळ भजनाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. भक्ती म्हणजे मनुष्य जात सकळ स्वभावातच भजन आपलं चालू आहे आणि त्या भजनालाच आपण विसरलोय आणि त्या मूळ भजनाकडं आणण्याचं काम संतांचं असतं. संत तेवढंच कार्य करतात, बाकी संत काय करत नाही. आपण त्यालाच विसरलोय आणि म्हणून आपल्याला सद्भावे करिता माझी, सद्भावे म्हणजे स्वतःच्या भावामध्ये, स्वतःच्या आत्मभावामध्ये. आणि तो आत्मभाव कशातून उत्पन्न होतो? आत्मभाव आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तरच आपल्याला आत्मभाव मिळतो. आणि बाकी आपण बाह्य अंगाने भक्ती केली तर भाव आपला बाहेर जातो. काल मी सांगितलं आपला अधिष्ठान आतमध्ये आहे आणि आपण भिंतीच्या अधिष्ठानावरची पूजा करतो. भिंतीच्या अधिष्ठानाला आपण कित्येक आयुष्य गेलो न पूजा केली तरी आपल्या ह्या शरीररूपी भिंतीमध्ये असलेला परमात्म्याशी जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत केलेली भक्ती निरर्थक आहे. आपलं अधिष्ठान आतमध्ये आहे ना, आपण कुठे शोधतो? बाहेर शोधतो. देव शोधाया निघाला देवाशी, देव आपण आहोत आणि आपण देवाला शोधायला निघालो. सांगा केव्हा भेटेल त्याची? आपण परमात्मा स्वरूप असताना आपणच दुसरीकडे शोधतो. जिथं वस्तू ठेवली तिथं आपण शोधत नाही आणि भलतीचकडे आपण शोधत बसतो. आपल्याला देव कधी भेटायचा? देव कधी भेटायचा आपल्याला? सद्भावे करिता माझी भक्ती. बघा, तुमच्या स्वतःच्या भावामध्ये, तुमच्या स्वतःच्या सोहमभावामध्ये जर माझी भक्ती केली त्याने ज्ञान खड्गाची प्राप्ती. काय लिहिलंय? ज्ञान खड्ग म्हणजे काय? खड्ग म्हणजे शस्त्र. ज्ञान हे खड्ग आहे, ज्ञान खड्ग आहे. आणि ते ज्ञान खड्ग आपल्या हातात आलं तर काय होईल? ज्ञान खड्गे होई प्राप्ती. ज्ञान खड्ग आपल्या हातात येतो. आपण आत्मस्वरूपाशी एकरूप झालो, आपल्याच आत्म्याची आपण पूजा करायला लागलो, आपला आत्मभाव निर्माण झाला, आपला सोहमभाव तयार झाला तर काय होतो? त्याने ज्ञान खड्गाची होई प्राप्ती. ज्ञान हे खड्ग आहे, शस्त्र आहे ज्ञान. त्या खड्गाची प्राप्ती होते आणि जर ते खड्ग आपल्या हातमध्ये आलं, ते शस्त्र आपल्या हातमध्ये आलं तर काय होतं? छेदुनी संसार आसक्ती सायुज्य मुक्ती मदभावा. संसाराची आसक्तीच तुटून जाते. बघा नाथराने किती काय याच्यामध्ये भाव टाकलेले बघा. तो ज्ञान खड्ग आपल्या हातात आलं, छेदुनी संसार आसक्ती, संसाराची आसक्तीच निघून जातो. ते खड्ग काय करतो? संसारावरती असलेली आसक्ती, माझी बायको, माझी पोरं, माझा मुलगा, माझी सगळं माझं 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 आणि भ्रांतीचं होतं. पण कधी सद्भावे करिता माझी भक्ती, तुमच्या स्वतःच्या आत्मभावामध्ये. बाकीच्या बाहेरच्या भक्ती करून काय मिळणार आपल्याला? नाथरांनी सद्भावे लिहिले स्वतःच्या भावामध्ये. आणि स्वतःचा भाव कोणता आहे? तो सोहमभाव हाच आपला भाव आहे. जय सोहमभावे प्रचिती, सोहमभावाची प्रचिती यायला पाहिजे तुम्हाला. सद्भावे करिता माझी भक्ती, त्याने ज्ञान खड्गाची होई प्राप्ती, छेदोनी संसार आसक्ती सायुज्य मुक्ती मदभावा. बघा, सायुज्य मुक्तीला माझ्या भावाला येतो. सायुज्य मुक्ती हीच आपला शेवटचा काय? शेवटचं आपलं स्थान आहे. सायुज्य मुक्ती मिळवता पाहिजे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता मुक्ती मिळवता यायला पाहिजे. आणि सायुज्य मुक्ती मिळवण्यासाठी आपली खटपट आहे. चारी मुक्ती आहेत, सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे आणि सायुज्यता आहे. हे चारी मुक्तीच्या आपल्याला मिळवण्याची आपल्याला स्वतःला ओढ असली पाहिजे. आणि त्यासाठी स्वतःचं भजन दिलेलं आपल्याला. मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील आहे, त्या स्वभावताच्या भजनामध्ये आपण एकरूप व्हायला पाहिजे आणि तरच आपल्याला ती प्राप्ती. माझेनी भजनी मोक्ष पावे, ऐसे बोलिले जे देवे, ते ऐकोनी उद्धवे विचारू जीवे आदरिले. माझेनी भजने मोक्ष पावे, ऐसे बोलिले जे देवे. देवाने सांगितलं उद्धवाला की माझ्याच भजनातून मोक्ष पावतो. काय सांगितलंय? मी असे तुझ्या हृदयी. लिहिले की नाही? प्रश्न विचारला उद्धवाने, देवा तो राहतो कुठे आहे? तर भगवंतांनी उत्तर दिले, मी असे तुझ्या हृदयी, मी तुझ्या हृदयामध्ये राहतो. मागच्या एका अध्यायामध्ये गेलं आपलं सांगितलं, 13 किंवा 12व्या अध्यायामध्ये गेलं आपल्याला की देवा तो राहतो कुठे? तर भगवंताने सांगितलंय की मी तुझ्या हृदयामध्ये राहतो. आणि ते हृदयातलं भजन आपल्याला जमलं पाहिजे. हृदयाचं भजनच आपल्याला पुढे नेणार आहे आणि ते भजनच आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आणि त्या भजनासाठीच आपल्याला हे सगळे शास्त्र वाचायचे. माझेनी भजने मोक्ष पावे, ऐशी बोलिले जे देवे, ते ऐकून उद्भवे विचारू जीवे आदरीला. काय सांगतात की
माझ्या भक्तांना साईची मुक्ती लाभते आणि माझ्या भक्तीने मोक्ष मिळतो असे श्रीकृष्णाने म्हटले. ते ऐकून उद्धव मनात विचार करू लागला. बघा, उद्धवाला पण मनामध्ये विचार पडला की भगवंत असा बोलतो की माझ्याने भजने मोक्ष पावे ऐसे बोलिले. देवाने सांगितले की माझ्या भजनामध्ये, देवाच्या भजनामध्ये आपल्याला मोक्ष मिळतो. ते ऐकून उद्धवे विचार जीवे आदविला. विचार करू लागला जीवामध्ये. उद्धव विचार करू लागला की भगवंत असं काय म्हणतो. देवे सांगे भक्तीचे ने मुक्ती अनेका ज्ञात्यांची व्युत्पत्ती अनेके साधने मोक्षप्राप्ती सांगता ती आनाने. देवे सांगे भजनाचे निमुक्ती. देवाने सांगितले की तुझ्या आतमध्ये असलेलं ते आत्मस्वरूप, तुझ्या आतमध्ये असलेला अंतरात्मा त्याच्याशी एकरूप होणे आणि त्या भजनातूनच आपल्याला मुक्ती मिळेल.